काल चाळीसगाव नगर परिषदेसाठी या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली आणि एक लोकनियुक्त नगराध्यक्ष त्याचबरोबर 36 जागांसाठी अनेक उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी रिंगणात होते आणि आता कुठेतरी या संपूर्ण उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते ईव्हीएम मध्ये कैद झालेलं आहे आणि सध्या या ठिकाणी ईव्हीएम जे आहे त्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आपण सद्यस्थितीत बघू शकतो की प्रशासकीय इमारतीमध्ये ही जी स्ट्रॉंग रूम आहे ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण स्ट्रॉंग रूमवर या ठिकाणी प्रशासनाचं तसेच उमेदवारांचं आणि नागरिकांचं देखील लक्ष आहे. एकंदरीत संपूर्ण स्ट्रॉंग रूम मध्ये या ठिकाणी सीसीटीव्ही देखील लावण्यात आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणावर गार्ड जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहे आणि आता आपण जर बघितलं तर 21 तारखेपर्यंत या स्ट्रॉंग रूमला या ठिकाणी सुरक्षा जी आहे या स्ट्रॉंग रूम जवळ असणार आहे आणि कुठेतरी 21 तारखेला या ठिकाणी निकाल लागणार आहे. परंतु 36 जागा आणि एक लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते या ठिकाणी ईव्हीएम मध्ये कैद झालेलं आहे. हेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.